इराण-इस्रायल युद्धाचे कारण पुढे करीत सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 रुपयाने वाढवल्याचा आरोप करीत त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्षा मनीषा भगत आणि युवक कल्याण अध्यक्ष अभिजित पवार यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी चूल पेटवून त्यावर भात शिजवून आणि भाकऱ्या भाजून दरवाढीचा निषेध करत एक अनोखे असे चुल्हा आंदोलन केले। युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 रुपयाने तर व्यावसायिक सिलेंडरचे दर 118 रुपयाने वाढवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली। या प्रसंगी मनोज प्रधान म्हणाले की अमेरिका ठरवेल ते आपल्या देशाचे धोरण झाले आहे, त्यामुळे युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे। या युद्धाचा अंदाज आलेला असतानाही सरकारला नियोजन करता आले नाही, यावरून या सरकारची धोरणे कशी तकलादू आहेत हे स्पष्ट झाले आहे। या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरातील बजेट कोलमडून पडणार आहे। एकीकडे महिलांना लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे महिला दिनाच्या एक दिवस आधीच दरवाढ लादून दरवाढीची भेट द्यायची हे खपवून घेतले जाणार नाही। आजचे आंदोलन प्रातिनिधिक असले तरी महागाई विरोधात आमचा लढा असाच कायम राहणार आहे। दरम्यान या सरकारने युद्धाच्या नावाखाली ही दरवाढ केली आहे। ही दरवाढ म्हणजे भारतीय जनतेची लूट आहे। आधीच महागाई वाढलेली असताना ही दरवाढ करणे योग्य नाही। सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी मनीषा भगत यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।